जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. अं, मे बी बुधवारचा म्हणून जॉईन नाही का काय लोक? आज रविवार आहे ना. हो. त्याच्यामुळे म्हणजे त्या लोकांना वाटलं असेल की आपल्या आता बुधवारी आहे. हा, असं झालं असेल. एक दोन मिनिटं वाट बघू, नाही तर मग उद्या घेऊ. उद्या पण मला जमणारच हो. नाहीये. हम्म. अच्छा. त्यामुळे काय करायचं, ग्रुपवर मेसेज टाकू का क्लास सुरू झालाय म्हणून? हा, टाकून बघावा म्हणजे जर कोणी जॉईन झालं तर कळेल आपल्याला, किंवा होतील मग पटपट जॉईन. ऐकलंय मी, पण अजून कोणी विशेष आलं नाही. नाही आलेलं. अजून नाही आलं कोणी. हो. सोमवार आणि बुधवार घ्यायचं आपलं ठरलं होतं ना, त्यामुळे मे बी असं गोंधळ झाला असेल लोकांचा. हम्म, पण तसं आता कोविडचे तर क्लासवर बंदच केलेत मी. म्हणजे आणि आता अच्छा. तुमचा एक हा. आजचा आमचा काही शेवटचा घ्यायचा विचार होता. हो. आणि मग तसं तुम्ही. बरोबर, अभ्यास करायला आता. हा. आणि आता बाकीचंही तुम्हाला बघायला वगैरे असं त्या हो. दृष्टीने. बरोबर. तसं काय आता फार पण नाही काही ना, राहिलं अजून एक. नाही. फार काही राहिलं नाही आपलं. त्यामुळे याच्यातच एक नाही. 7-8 वर्षातच राहिले मला वाटतं, नाही का? बाकी तसं म्हणजे हम्म. हं? तर त्याच दिवशी आपल्याला दोन्ही पेपर द्यायचे आहेत ना सर? तुमचे दोन प्रवेश दोनच प्रकारे रविवारी द्यायचे. हो. हा. होय होय. ओके ओके. तर दिलीप आले फक्त. दिलीपजी काय तुम्हाला यायचं आज नाही आहे का म्हणून क्लास? हॅलो, ऐकायला नाही आलं. नाही वाटलं, दिलीप नाही वाटलं का तू आज क्लास नाहीये म्हणून? हा, हा असं नाही म्हणजे समजत नाही. मला वाटलं उद्या क्लास आहे असं वाटलं मला. लक्षातून गेलं माझ्या. नाही नाही, सॉरी. ठीक आहे. नाही नाही, ठीक आहे. पण तू सांगितलं बोलत होता. त्यांना यातनं सांगितलं आज क्लासच नाहीये म्हणून. हं. सर हं. आवाज क्लिअर नाही येत. आवाज क्लिअर नाही येते का? तर तुटतोय आवाज आवाज. खूप असा अं, व्यवस्थित येत नाहीये. तू सांगितलेल्या बरोबर सांगितल्याप्रमाणे गेलो, लगेचच मिळाला आम्हाला टिप्पणी. ठीक त्याच्यानंतर आहे. आम्ही एक बोललो. काम करू मी आपण थोडंसंच घेऊया. या लोकोक्तींमध्ये तुम्हाला कुठलं विशिष्ट जर अडचण असेल तर सांगा. बाकी तर तसं ठीक आहे, आपल्या पीपीटी अर्थ, मध्ये आहेच तसं. लोकोक्तीचा अर्थ वगैरे व्यवस्थित सांगता येतो, पण त्याला सपखल उदाहरण द्यायलाच हवंय असं जेव्हा कळतं तेव्हा उदाहरण मात्र नाही येत पटकन नाही, लक्षात. ते आता ते तर इथं पण लिहिलं नाहीये तसं. हम्म. त्यामुळे ठीक आहे, आपण एक चर्चा सुरू करूया. हां. आणि मग हा. रेकॉर्डिंग लोक बघतील. अवयव शक्ते आम्ही हा समुदाय शक्तीर बली असी, म्हणजे अवयव की हा. शक्ती से. म्हणजे जसं आपण म्हणतो की उदाहरण का एक काडी सहज माणूस तोडू शकतो, पण त्याची मोळी केल्यावर ती सहज तुटली तुटली जात नाही. तर तसं समुदायाची शक्ती हो ही हो. अधिक बलवान असते, नाही का? किंवा ते उदाहरण देतात ना पक्ष्यांचं, की हा, त्या एक पक्षी. कबुतरांचं. हा. हा. एक जाळीत एखादा पक्षी अडकतो, पण सगळे पक्षी जर अडवून एकदम जर उडाले तर ते जाळीच्या जाळच घेऊन जाऊ शकतात, असं, नाही का? म्हणजे समुदायाची शक्ती असं. अशक्तोहम गृहारंभे शक्तोहम गृहभंजने, म्हणजे मी गृह म्हणजे घर. घर म्हणजे काहीतरी नवीन काम करायला मी अशक्त आहे, पण शक्तोहम गृहभंजने, मात्र घर तोडायला मात्र मी सशक्त आहे. म्हणजे
कुठलंही काम तोडणं सोपं असतं, करणं कठीण असतं, नाही का? असं आपण हे आता हल्ली आंदोलनं वगैरे बघतो, नाही का? सगळे लोक आपले रस्त्यावर उतरून नष्ट करण्याच्या मागे असतात, पण त्यांना हे कळत नाही की ते करायला किती पैसा, श्रम आणि काय होतात, नाही का? असं. हम्म. अर्थो ही लोकेशु बंधू. तर कधी कधी व्यवहारात शेवटी पैसा हाच शेवटी कामाला येतो. म्हणजे बंधू म्हणजे काय इथं? बंधू म्हणजे बांधव की जे आपल्या कामाला येतात अडीअडचणीच्या प्रसंगी. पण बऱ्याचदा व्यवहारात असं बघतो आपण की पैसे गरीबाकडला गरीबाला बांधव पण मदत करत नाही, नाही का? मग तेव्हा हम्म. पण श्रीमंत माणूस असेल, तर त्याला म्हटलं लोक काही म्हणजे पैशानी सगळी कामं होतात. मग शेवटी मग असं वाटायला लागतं की पैसाच हा लोकांमध्ये, संसारामध्ये पैसाच हा खरा बंधू आहे की काय. म्हणजे हे आता ही जी लोकोक्ती आहे ना, ही एक विशिष्ट प्रसंगात आहे. म्हणजे हे काही जसं मी म्हटलं युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे, पण काही प्रसंगात आपल्याला असं दिसतं की सख्खे नाती सुद्धा आपल्याला हे करत नाही, मदत करत दुरावतात. नाही, दुरावतात हम्म. गरीबाला. गरीब म्हटलं की सगळे त्याची चितूक होते. मग असं होतं की नाही भाऊ, शेवटी पैसाच सर्वस्व आहे, पैसाच सगळे, पैसा असेल तर सगळे आपल्याला मदतीला येतात बांधवासारखे, असं. असं हम्म. नाही का? ते दाम अग्नी, करी काम असं म्हणता येईल. हा, बरोबर. हम्म. त्या अग्निर्हिमस्य वेश. श्रावणातल्या कहाण्यांमध्ये आहे ना, तो भाऊ बहिणीला जेवायला बोलवतो तर ती दागिन्यावर हा काय काय ठेवते वगैरे, तशा हा टाईपच आहे हे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. तुम्हाला हो ना. एकदम बरोबर आठवलं पण. तेच. ठीक आहे. तर अग्निर्हिमस्य भेषजम. हा, तर अग्नी हेच बर्फावरचं औषध आहे. हम्म. तर आता इथं म्हणजे याला हे म्हणायचं आहे यांना की कधी कधी विरोध गुण असलेला हाच त्याच्यावरचा भेषज म्हणजे औषध किंवा उपचार किंवा हा, तर म्हणजे विरोधी गुण हाच त्याला उपाय असतो, असं नाही का? कुठल्याही असं याचं काही उदाहरण देता येईल का कुठे? म्हणजे अग्नी आणि बर्फ हे दोन वेगवेगळे परस्पर विरोधी आहेत हे तर ठीकच आहे. मग ते काही उदाहरण नाही येऊ शकणार, पण अजून काही असं. मला सध्याच्या ह्याच्यावरून मी सांगू शकते की जेव्हा अंगावर म्हणजे काही एखादा मार लागला असतो किंवा सूज आलेली असते, हम्म. तेव्हा म्हणजे बॉडी उष्णता थोडक्यात वाढलेली असते, तेव्हा त्याच्यावर बर्फ लावायला सांगतात ती सूज कमी व्हायला. हो. हम्म. म्हणजे गरमावर गार सांगतात की तुम्ही हे करा म्हणजे बरं वाटेल असं. पण कसं आहे माहितीये का, मला मला असं वाटतं की एक मिनिट, एक 15 मिनिटात करतो फोन थोडं. हां. हं. तर मला असं वाटतं, पण म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला असं वाटतं ते ना, पूर्वी सगळीकडे आपण गरम शेक करायचो, नाही का? तर आता ते उलट झालं. आता ते म्हणतात काही असेल तर बर्फाने शेक द्या, नाही का? असं म्हणजे हो, उलट भाजल्यावरती पाण्यात पाणी, टाका हा, असं पूर्वी पाणी. भाजल्यावर अजिबात पाण्याचा स्पर्शही होऊ देऊ नका हा असं म्हणायचं. असं आता ते सांगायचे. हा, आता ते हो. उलट झालंय. म्हणजे असं म्हणजे ते जसं आपण म्हणतो, म्हणजे ते चुकीचं नाहीच आहे अर्थात, त्यांनी प्रयोगानेच ठरवूनच केलं असेल. नाही. पण हा म्हणजे पूर्वीच्या काही समजुती अशा बदलल्या. पण नाही नाही, म्हणजे ते झालं. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आहे तो बरोबर आहे, पण अजून काही असं व्यावहारिक उदाहरण काही आहे का, जे की इथं म्हणजे असं असं मी विचारत होतो की कदाचित असं खूप भांडण बिंडण काही झालं तर तिथे काही न बोलता गप्प बसला तर त्याचा, किंवा रागावलेल्या माणसाला हो, गप्प बरोबर. बसलं कधी तर. कधी जेव्हा असा एक बाजू जेव्हा खूप चिडलेली असते हा तेव्हा त्याला हा. म्हणजे तेव्हा उत्तर न देण्यापेक्षा बोलणं गप्प किंवा बसलं. त्याचा हा प्रतिकार न करणं आणि शांत होऊ देणं हेच महत्वाचं असतं. नुसतंच त्याला टळाट करून फायदा नसतो, असं नाही का? असं. हा, असं होईल का? हम्म. अयम अपरो गंडस्य उपरी स्फोटः. अयम अपरो गंडस्य उपरी म्हणजे दुसऱ्या गालावरती पण गंडस्फोट झाला. गंडस्फोट म्हणजे गळू फुटलं ज्याला म्हणतो आपण, तसं. हां, म्हणजे आधीच काहीतरी एक गाल दुखत होता आणि दुसऱ्याही गालावरती परत तो गळू फुटलं, असं. म्हणजे एक एक संकट आहे आणि त्याच्यातून दुसरी संकट येत आहेत, असं. इथे प्रयोग भ्रातृमरणेपी दैवम न अतुष्यद
यतो भगिन्यपि मरणशय्यामध्ये तिष्ठती. म्हणजे भाऊ गेलेला होता, काहीतरी साथ साथ वगैरे आलेली असेल, भावाचं मरण झालं त्यातनं सावरत नाही, तर बहीण सुद्धा मरणशय्येवर पडलेली होते, असं त्यांनी प्रयोगात दिलेलं आहे. ते मागच्या पहिल्या पेपरला एक असा होता ना, एक छिग्नेशु काय छिद्रेशु हा, बहुली त्याची भवंती. हा, हा छिद्रेषु अनर्था तो बहुली भवंती. हा, हा ते तसंच आहे का हे? थोडस तसंच आहे. पण म्हणजे इथं असं आहे की एक विघ्न येतं ते त्याच्यावर थोडं सावरायला जावं तर हा दुसरं येतं. साधारण अर्थ दुसरं येतं तोच आहे, का? पण हा हा वेगळ्या हा प्रकाराने सांगितलाय जरा असं. हा हा हा, अजासिंह प्रसादेन वने चरती निर्भयम. हम्म तर बकरी भी सिंह की कृपा होने से जंगल में निर्भय होकर घूमती है. म्हणजे जर एखाद्या इथं प्रयोग हा महताम आश्रयण नीचा अपि उच्चैर्वदती. मग म्हणजे कोणी मोठ्या माणसाचा जर तुम्हाला पाठिंबा असेल, तर सामान्य माणसं सुद्धा मोठेपणाच्या आविर्भावात वागतात असं. त्यावेळेला असं उदाहरण तुम्ही दिलं होतं, एखाद्या राजाच्या दरबारात एखाद्या मंत्रीवर त्या राजाची मेहर नजर असेल, तर तो मंत्री निर्भयपणे दरबारातले काही निर्णय एक ते, स्वतःच किंवा मग घेतो. हल्ली राजकीय नेत्यांचे जे हे असतात, काय त्याला म्हणतात, कार्यकर्ते. पॉइंटर त्यांची. हा, पॉइंटर. चो- हा, पंटर्स. हा, तर ते आपले चोचेगिरी काय म्हणतात हा पण तर ते आपले म्हणजे उगीच छाती फुगवून फिरत असतात तसं. म्हणजे तसं. अपंथानांतम तु गच्छन्तं सोदरोपी विमुंचती. हा, अपंथानं म्हणजे चुकीच्या मार्गात गेलेल्याला सोदरा म्हणजे एकाच उदरातनं जन्मलेले, म्हणजेच एकाच आईच्या पोटातनं आलेले असे, म्हणजे म्हणजे भाऊ. सिबलिंग. हा, ते सुद्धा विमुंचती म्हणजे सोडतात. हा, मुंच म्हणजे सोडणे, विमुंचती हम्म, म्हणजे हम्म, विशेषत्व आहे ना मुंचती. हा, तर हम्म, म्हणजे म्हणजे जसं आपण बऱ्याचदा बघतो की कोणाला व्यसनाधीन असतो, तर मग त्याला कोणी संबंध त्याच्याशी कोणी ठेवत नाही ना, भाऊ पण, नाही का, तो हम्म, गेलेला आहे असं हम्म. समजून. हम्म, हम्म. आता हे चांगलं की वाईट हे माहिती नाही आपल्याला, पण ते करतात ते लोक. पण आहे हे खरं की म्हणजे एका मर्यादेपलीकडे सख्खे नातेवाईक पण तुम्हाला चुकीच्या मार्गात कोणी साथ देत नाही असं. आणि जे बरोबरच आहे ना. हो ना, नाही का. तसं बरोबरच आहे. सांगून सांगून दमतात, मग नाही हो, ऐकलं की सोडून द्या. तेच. अंबुनो बिंदुरल्पोपी शुक्तो मुक्ता फुलं भवेत. अंबुनहा म्हणजे अंबू म्हणजे पाणी, पाण्याच्या पाण्याचा थेंब. अल्पबिंदूने पण तर ते शुक्तो म्हणजे शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचं मोती होतो. मुक्ता फल म्हणजे मोती. हम्म, तर त्याचा मोती. तर पण याचं हे छान आहे. हे हे रूपक आहे. हा, याचा अर्थ हम्म, असा की योग्य म्हणजे संसर्गात उन्नती जायते यथा अंबुनो बिंदू अल्प. म्हणजे जर योग्य सत्संग किंवा मार्गदर्शन मिळालं किंवा योग्य त्याला जागा मिळाली, हम्म, तर म्हणजे त्याला आपण म्हणतो परिसाचा स्पर्श लाभला तर लोखंडाचंही सोनं हम्म, होतं तसं, नाही हम्म. का. त्या अर्थाने ते किंवा एखादा म्हणता येईल. चांगला मित्र मिळाला, चांगला. हा, चांगला मित्र, शिक्षक, हा मार्गदर्शक, नाही का. हा तर त्याच तर चांगल्या हा, मार्गाला जातो. तर सामान्य मुलगा सुद्धा एकदम त्याची प्रगती होते, प्रगती कुठल्या करतो. कुठे जाऊन पोहोचतो, हम्म, कोणीतरी एक आधार हम्म, मिळाला चांगला असं, हम्म. नाही का. म्हणजे जर सुगंधित फुलांचा हार असतो ना, तर त्यावेळी त्या फुलांच्या सुगंधाने दोरा सुद्धा सुगंधित होतो. संगती जर हम्म. चांगली असेल तर नाही का, ती व्यक्ती पण चांगल्या मार्गाला लागते अशा अर्थी सांगता येईल ना. हा, त्या म्हणजे संत संगती पण म्हणता येईल. संत संगती, सज्जन संगती, सत्संगती, मार्गदर्शक, योग्य शिक्षक, म्हणजे अशी व्यवहारात बरीच उदाहरणं दिसतात ना, की कोणीतरी एक चांगला शिक्षक आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला पण तेव्हा तो नेमका तो जो आधार मिळायला पाहिजे तो मिळाला, तर माणूस कुठल्या कुठे, जसं ते आंबेडकर बाबासाहेबांची गोष्ट सांगतात ना, की त्यांना ते एक शिक्षक मिळाले चांगले, त्यांचं आडनावच आंबावडेकर वगैरे काहीतरी होतं. त्यांना योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन करून, नाही का,
त्यांना हो. असं म्हणजे गायकांच्यात पण अशी बरीच उदाहरणं आहेत. हा, गायकांच्यात पण अशी बरीच उदाहरणं आहेत. हो हो चांगले गुरु आणि शिष्य त्याच्यामध्ये पण चांगलं. हो. हम्म. झालं एक एक श्लोक एक मिनिट आपले एक संपले. हाँ विकास, हाँ हाँ वो बहुत जगह है, सब खाली कर दिया, आप लेके जाओ ना। हाँ जाओ जाओ, हाँ ठीक है, हाँ हाँ तर असं तर ठीक आहे म्हणजे, चालेल. पण म्हणजे तुम्ही हो. जसं जेव्हा अभ्यास कराल ना तेव्हा माझी अशी सूचना हम्म. आहे की तुम्ही मनात तुम्हाला जे योग्य जे व्यक्त करता येईल असं उदाहरण हम्म. मनात धरून ठेवा. म्हणजे तिथे हा प्रश्नपत्रिका सोडवताना परीक्षेमध्ये विचार नाही करावा लागणार, नाही का? हा हा कारण काय, ही तयार उदाहरणं ठेवा. तशी सुचतात, प्रत्येकाला उदाहरणं माहिती आहे त्याची, पण ती हम्म. ऐनवेळी हम्म. सुचणं नाही तर त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही, नाही का? असं हम्म. 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 तर यांचं लोकोक्तीचं उदाहरण म्हणजे अभ्यास करायचं म्हणजे तेच करायचं की अर्थ एक लिहिणं ते तर आहेच, आणि योग्य उदाहरण त्याचं काय द्यायचं याच्याबद्दल विचार करून ठेवायचा. म्हणजे तो हम्म. पटकन सुचेल. पण आता काय, आत्ता केला येस. तर सुचेल, कारण काय जास्त दिवस नाही राहिले, वेळ 4 आहे. दिवसांचा प्रश्न आहे. हा हम्म. नाही म्हणजे हो. हो. आधी आपण 3 महिन्यापूर्वी केलं असतं तर कदाचित ते लक्षात नसतं राहिलं, पण आता लक्षात राहील असं. हम्म, हा. असं. येस. तर मला वाटतं आता तसं जवळपास आपला उजळणी म्हणजे जी उजळणी घ्यायला हवी होती तशी झालेली आहे, उपसर्ग वगैरे वगैरे सगळं. बाकी पाठ तर तुम्हाला हम्म. सुभाषित वगैरे सगळे झालेले आहेत. पाठ तर तुम्हाला शेवटी तुम्हालाच करणं येते, नाही का? हो हो नाही. हा हो हो. तर हो आपण आता हो इथं म्हणजे आता वर्ग आता काही घेऊया नको, आता हा शेवटचा, नको. इथं हो हो. थांबूया आपण असं. हो काही जर शंका हो असेल हो तर सगळ्यांनी एकमेकांना ग्रुपवर टाका. काही जर हे असेल हो हो तर चालेल. ते टाकेल. म्हणजे मी पण द्यायचा उत्तर प्रयत्न करेन किंवा बाकी आपापसातच तुम्ही देताच आहात उत्तर तसं, नाही का? हो 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 हा पण त्यातूनही काही हो आणि शंका जर अगदीच तुम्हाला कोणाचं अगदीच कुणाचं उत्तर काहीतरी चुकीचं झालं तर मात्र तुम्ही बघून हा मी सांगा. हे करेल, किंवा हा कोणाला अगदी जर काही असं वाटत असेल की नाही बा माझ्याकडनंच उत्तर अपेक्षित आहे, मग तुम्ही मला लिहून लिहा, म्हणजे मग मला कळेल की मला तुमची हा माझ्याकडनंच उत्तराची अपेक्षा आहे असं. हो हा हा हो ओके चालेल एकतर मी चालेल. विचार करेल ठीक आहे हा. बाबा तुमचं चाललंय चालू दे. हा हो. हम्म. ठीक आहे, चालेल. नाही आम्ही सगळ्यांना प्रयत्न शुभेच्छा, करतोय. सगळ्यांना. बरं, हो परीक्षा क्रमांक सगळ्यांना मिळालेले आहेत तुमच्याकडे. हो हा हो. हो हो सगळ्यांकडे उत्तरपत्रिका पण आहेत. पूर्वी तसं तुम्ही प्रारंभाच्या हम्म, परीक्षेत दिल्यानुसार ही एक एक उत्तरपत्रिका आहे. याला जर आवश्यक असेल तर तुम्ही एक एक फुलस्केप पेपर आधीच आणून ठेवा ऐनवेळी. हो हम्म, बाकी मी एकदा केंद्र काय लिहायचं वगैरे फक्त नाव लिहू नका, बाकी सगळं चालेल. आणि हो. मग मी सूचना देईलच हम्म, ग्रुपवरती की तुम्ही त्या हम्म, एखाद्या उत्तरपत्रिकेवर कसं लिहायचं आहे त्याचं मी एक सॅम्पल हो पाठवेलच. हम्म. हा ते त्यानुसार सांगा तुम्ही सर प्लीज. हा ते हो सांगा हो. म्हटलं सर प्लीज. नाही, मी हं. एक तुम्हाला सॅम्पल लिहून नंबर आता पाठवेल बदललाय ना आता. हा हा चालेल. एक सॅम्पल मी लिहून नंबर पाठवेल. म्हटलं बदललाय. नंबर चालेल हो सर बदलले. रोल काय नंबर. हरकत काय म्हटलं? काय कोणीतरी कोणीतरी प्रश्न. म्हटलं रोल नंबर एक आकडीच आलेले आहेत. हा 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 एक एक आकडी. दोन तीन चार असेच. हा हो हो नाही मागच्या वेळेला असा मोठा होता 2 आकडे. म्हणून हा नाही वाटलं. हा नाही, ते यावेळेस त्यांनी काय केलं, केंद्रवार नंबर वेगवेगळे दिले, तर आपल्या हा केंद्राचे हा हा 1 ते 41 असे आले. आले असं. ओके. हं? हा हं. ठीक आहे. हं. चालेल. आणि आणि ठीक आहे. 10:30 वाजता आहे ना? 10:30ला मी हे करेल, हो तुम्हाला 2 मिनिटं आधी मी म, पाठवेल हम्म, पेपर, आणि हो नंतर दुसरा 10:30 ते पेपर 2:30. 2:30च्या 2 मिनिटं आधी पाठवेल. 2:30. हो हां हो आणि ज्यांना तसं मी वैयक्तिकरित्या बोलत अगदी कोणाला खूपच अडचण असेल तर त्यांनी मला सांगावं. पण आणि परीक्षा झाल्यावरती मी एकतर लिंक देईल किंवा मग व्हॉट्सॲप करा करा तुम्ही, तर त्याच्यावरती तुम्ही त्याची शक्यतो PDF करून, अगदीच कोणाला नाही जमलं तर हो गोष्ट वेगळी, पण त्या हो इमेजेसची PDF करून मला पाठवायची परीक्षाला झाल्या झाल्या हो लगेच. झाल्या आणि झाल्या लगेच. हो हां आणि नंतर दुसऱ्या दिवशी वगैरे किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याचं कुरिअर किंवा स्पीड पोस्टने पाठवायचं मला. हो
हा, हे गेल्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तशी एकदा मी हो. सूचना साधारण शुक्रवारी, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी मी देईन काय करायचं ते. मी हो. गोंधळू तुमचं नका काही. ऍड्रेस पण तुमचं द्या सर. होय, ऍड्रेस पण मी पाठवेन परत एकदा ग्रुपवरती. हा, हा. कुठे हम्म. पाठवायचं ते चालेल. येस. गेल्या वेळेस मला वाटतं मी ते स्टिकर्सच पाठवलेले, त्यामुळे तुम्हाला हो, हो तुम्ही हो तिथं पाठवलं का मला हा बघाय. हा. त्यामुळे ती बा- करायची वेळ नव्हती आली. बरोबर. म्हणजे चालेल. यावेळेस सर उत्तरपत्रिका पण पोस्ट करायची आहे का? हो. हो, हो, नाही नाही, मग तेच बरोबर. करायचंय ना थोडं. नाही नाही, नाही बरोबर. नाही तसं नाही. गेल्या वेळेस हा, शुभांगीताई तुम्ही परदेशात होतात ना, हा 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 बरोबर. त्यामुळे त्यामुळे मी तुमचं मी तुमची मग व्हॉट्सअपवर स्कॅन फक्त केलेले मग फोटो मी पाठवला होता. हा तेव्हा मग मी तुमचे स्कॅन केलेल्याचा घरी प्रिंटआउट घेतला आणि पाठवला. बर बर. हा, हा तशा हा. दोघा तिघांचं होतं तसं. पण शक्यतो म्हणजे आता इथेच आहात तर ठीक आहे, जे परदेशात आहेत त्यांना मी तेवढी हो सवलत ठीक आहे. दिलेली आहे आपण. हा, हो 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 चालेल. असं. हो पण आता इथे आहे तर ते तुम्ही स्पीड पोस्ट किंवा कोरिअरने दुसऱ्या दिवशी पाठवायचं. करेन. हो. हा, म्हणजे जसं मी म्हटलेलं आहे की ओके. ज्यांच्याकडे सर्व पितरी वगैरेचं काही त्याच दिवशी काही कार्यक्रम वगैरे असेल, तर अगदी ज्यांना त्या दृष्टीने जर म्हणजे काय त्याला म्हणतात, आवश्यक कारणामुळे जर थोडंसं तुम्ही त्या दिवशी मग तुम्ही संध्याकाळी करू शकता, रात्री करू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी करून दुसऱ्या दिवशी पाठवा असं. हा हम्म चालेल. तर चालेल ना सर, म्हणजे दुसरा पेपर तसा दिला की चालेल ना, रविवारी मी दिलं तर चालेल. हा हा हा, पहिला पेपर देऊन देते, एक पहिला पेपर करून देते, दुसऱ्या पेपर साठी जरा प्रॉब्लेम, एजीएम मीटिंग वगैरे आहे त्याच्यामुळे जरा बघते मी. हो हो हो, चालेल ना, बघा तसं. किंवा मग त्याच्यामुळे हा संध्याकाळी संध्याकाळी किंवा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी करून हे नाही, आपण कोरिअर हा बहुतेक दुसऱ्याच दिवशी उघडतात, पोस्ट किंवा कुरिअर, नाही का? हो तर तेव्हा त्या हा दृष्टीने बरोबर आहे. रविवारीच आहे ना सर परीक्षा? हो परीक्षा हो, रविवारी आहे. तुमचे दोनच पेपर आहेत, दोन्ही 10:30 ते 12:30, 2:30 ते 4:30 असे आहेत, 2-2 तासांचे. हं? हम्म. हं. आणि हा, दुसरं एक मी सांगतो की कधी कधी काय होतं की मी ते लिहिलंच अर्थात, पण तुम्ही आहेत ते लक्षात ठेवा की जेव्हा इमेजेस किंवा असं पाठवतात ना, तर तो थोडा गोंधळ होतो. तो म्हणजे उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक वरती ना, तुम्ही तुमचा परीक्षा काय, रोल नंबर आणि पान नंबर हे लिहून ठेवा. हा, म्हणजे मला ते हम्म. ऍक्च्युली तुम्ही पोस्ट करताना पाठवत असाल तर गरज नाही आहे त्याची, पण ते स्कॅन हम्म. केलेलं मला जुळवताना थोडासा गोंधळ होतो मग नंतर. हा बरोबर. हो. हा, ते एक पीडीएफ केल्यावर मग प्रश्न येत नाही, पीडीएफ करताना गरज नाही मला, पण असं इमेजेस पाठवायचे असतील तर ते जरा करा मग. हा, म्हणजे प्रत्येक इमेजला नाव आणि नंबर पाहिजे. वरती हा, म्हणजे नाव रोल नव्हे, नंबर. रोल नंबर आणि नाही, सॉरी, रोल नंबर आणि पेज नंबर. पेज नंबर. हा हा, असं. हा, बरोबर. बरोबर. चला मग सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा परीक्षेकरता. येस, थँक्यू नमस्कार. सर, थँक्यू थँक्यू सर. व्हेरी मच. थँक्यू छान सर. थँक्यू. छान अभ्यास थँक्यू. करा. हे हो. सुषमाताईंचं कळलं का, सुजाता, तुम्हाला काही? त्यांचा काही नाही, संपर्कच मी नाहीये. हा मी आज फोन करते त्यांना. हा, हे काय त्यांनी काही कधी इतक्यात काही त्यांचं काही मेसेजेस पण नाहीयेत, म्हणजे काय हा कसं काय? हा. नाही मध्ये हा, एकदा त्यांच्याशी बोलले होते. म्हटलं तुम्ही अजिबात हल्ली क्लासमध्ये दिसत नाही, तर काय म्हणजे तुम्हाला हो. जमत नाही का? तर त्या हम्म. म्हणल्या आईची तब्येत बरी नाहीये आणि माझ्याशिवाय ती कोणाचं ऐकत नाही, त्यामुळे मला तिच्याकडे पूर्ण फुल अटेंडंट म्हणजे अटेंड करायला लागतं सगळं, त्यामुळे मला क्लास जमत नाही. पण मी रेकॉर्डिंग ऐकते आणि परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढं बोलले होते माझ्याशी ते, बोलले होते, म्हणजे ठीक आहे. तिकडे असतानाच मी. बरोबर. हा हा, म्हणजे नाही तर पूर्वी त्या बऱ्याचदा कधीतरी असं ग्रुपवरती अॅक्नॉलेज करायच्या, म्हणजे त्यांची उपस्थिती कधी फोटो कधी घेऊन जाईल. दिसायची मध्ये मध्ये असं, म्हणजे वर्गात त्या येऊ नाही शकायच्या सहसा. पण ठीक आहे म्हणजे हा. तसं. हा, चालेल. हा, अजून चालेल, कोणी मी असं विचारते. हा. अजून कोणी सुटलेलं आहे का असं? त्या संजीवनी डोईजड, मला वाटतं त्यांचाही बऱ्याच दिवसात संपर्क नाहीये. त्या आणि आहेत, येणार आहे त्याही रेकॉर्डिंग ऐकतात. ऐकतात. हा, त्यांच्याही त्या- घरी त्यांना थोडीशी काहीतरी जॉईन करायचाच गडबड. प्रॉब्लेम होत आहे, मला वाटतं होत होता मध्यंतरी. हो हो, नेटचा हम्म. प्रॉब्लेम खूप आहे त्यांच्याकडे. अच्छा. हा, आणि सगळ्यांना माहिती आहे पण ना, ते तुम्हाला जरी आता सगळे हे जे आपले, म्हणजे मी हल्ली काही ग्रुपवरती टाकत नाही, पण आपली जी प्लेलिस्ट आहे त्याच्यात सगळे तारखेनुसार, दिनांकानुसार सगळे व्हिडिओ आहेत तसे, म्हणजे नाही का, असं. हं?
चला मग थांबूया इथे. हो जय सर, गुरु. मी तसाच बघते. या. हो हो ना, हा तेच. हा. चालेल. आता हातचाही हा शेवटचा मी थँक्यू. टाकेल, त्याच्यावर अपलोड करेन मी. चालेल. 10:30च्या ऐवजी 12 वाजता चालू केलं तरी चालेल ना सर? थोडंफार पुढे मागे परीक्षा चालेल. हा, फक्त काय म्हणजे शेवटी स्वतःशी आपण प्रामाणिक राहणं महत्वाचं, बस नाही का. नाही, त्या दिवशी सर्व पित्रीचं आहे ना, 12 पर्यंत सगळं हे आटपून मग. हा नाही नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की अगदी तुम्ही 12च काय, तुम्ही 4 नंतरही केलं तरी चालेल. शेवटी तुम्हाला दुसऱ्या कुरिअर दुसऱ्या दिवशी करायचंय, ते तुम्ही बघा ऍडजस्ट करून असं. हा, चालेल चालेल. चालेल. चला, धन्यवाद जय सर. गुरु. हो चला. ओके जय सर, गुरु. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. जय गुरु सर. जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु. जय गुरु.